नवऱ्याच्या डोळ्यासमोरच बायको बरोबर अतिशय भयंकर घटना घडली। सरस्वती ठाकरे वय वर्ष 35 असं पत्नीचे नाव, तर गोविंद ठाकरे वय वर्ष 39 असे पतीचे नाव। हे दोघेही नवरा बायको जळगाव MIDCच्या परिसरात राहतात। घरातील परिस्थिती नाजुकीची असल्यामुळे दोघे नवरा बायको डाळ मिल मध्ये कामाला जात होते। परंतु 12 मार्चला यांच्या संसारामध्ये जी भयंकर घटना घडली त्याचा विचार कोणीही केला नसेल। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। 12 मार्चला पती पत्नी डाळ मिल मध्ये नेहमीप्रमाणे कामाला गेले। दोघेही कंपनीमध्ये काम करत असताना पती गोविंदने बायकोला सांगितले, डाळ मिल मध्ये आवश्यक असणारे पाणी आणि पावडर टाक। जेव्हा सरस्वती डाळ मिल मध्ये डाळ टाकण्यासाठी गेली तेव्हा तिच्या गळ्याला बांधलेला स्कार्फ मशीनच्या पट्ट्यामध्ये अडकला आणि ती मशीनच्या आतमध्ये ओढली गेली। काही क्षणातच तिचे शिर धडावेगळे झाले। मशीनचा जोरदार आवाज झाला। गोविंद काय झालं म्हणून पाहण्यासाठी धावला। समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। बायकोचे शरीर एका साईडला आणि तिचे डोके एका साईडला। ही पूर्ण भयंकर घटना पाहून सर्व MIDC आदरली। कंपनीमध्ये काम करत असताना नेहमी अशा